आज आपण शिस्तभंगाच्या कारवाईची पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. जेव्हा कार्यालयामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने गैरवर्तन केले आहे किंवा त्याने एखादी चुकीची कृती केली आहे, अशी व्यवस्थापनाचे किंवा या ठिकाणी कार्यालय प्रमुखाच्या लक्षात येते, त्यावेळी कर्मचाऱ्याचे जे वर्तन आहे योग्य की अयोग्य आहे हे निश्चित करण्यासाठी शिस्तीबाबतची जी पद्धत राबवली जाते त्यास आपण शिस्तभंगाची कारवाईची पद्धत असं आपण म्हणतो. ज्यावेळेला कर्मचाऱ्यानं केलेली जी कृती आहे किंवा त्याचं वर्तणूक जे आहे ही वर्तणूक योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी आपण जी शिस्तीबाबतची काय पद्धत ठरवतो तर आपण काय म्हणतो, शिस्तभंगाची कारवाई असं म्हणतो. बऱ्याच वेळेला एखाद्या कर्मचाऱ्याला केलेलं गैरवर्तन किंवा चुकीचं वर्तन जे आहे ते खरोखर या ठिकाणी आहे किंवा नाही हे ठरवायसाठी एक आपण पद्धत नेमतो, तर आपण शिस्तभंगाची पद्धत असं म्हणतो. तर त्या पद्धतीमध्ये एक 7 टप्पे दिलेले आहेत. एक पहिलं म्हणजे प्राथमिक चौकशी. या ठिकाणी या प्राथमिक चौकशीमध्ये प्रथम त्या ठिकाणी खरोखरच गैरवर्तन घडले आहे किंवा नाही याची प्राथमिक चौकशी या ठिकाणी करण्यात येते. जर या ठिकाणी कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन घडलं असेल तरच व्यवस्थापन पुढील प्रक्रिया राबवत असते, अन्यथा या ठिकाणी याच टप्प्यावरती ही चौकशी थांबवली जाते. दुसरा टप्पा जो असा आहे की कर्मचाऱ्याला चार्जशीट पाठवणे. जेव्हा व्यवस्थापनाच्या लक्षात येते की विशिष्ट कर्मचाऱ्याचे गैरवर्तन या ठिकाणी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र आहे, तर त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला या ठिकाणी चार्जशीट पाठवले जाते. यामध्ये शिस्तभंग किंवा गैरवर्तणुकीबद्दलचा दंडाचा किंवा या ठिकाणी भरपाईचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला असतो आणि त्या विरोधामध्ये या ठिकाणी कर्मचाऱ्याला स्पष्टीकरणाची व पुरेशी या ठिकाणी मुक्तीची संधी या ठिकाणी दिलेली असते. कारण या ठिकाणी पहिल्यांदा या व्यवस्थापनाला लक्षात येतं की या ठिकाणी गैरवर्तणूक झालेले आहे, शिस्तभंगाची कारवाई या ठिकाणी करणं आवश्यक आहे, तर अशा वेळेला या ठिकाणी चार्जशीट पाठवलं जातं आणि चार्जशीट पाठवल्यानंतर या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी पुरेसा वेळ किंवा संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. तिसरा टप्पा जो आहे तो या ठिकाणी आवश्यकता असल्यास निलंबनात्मक चौकशी करणे. जर कर्मचाऱ्याचं जे या ठिकाणी गैरवर्तन जे आहे ते गंभीर स्वरूपाचं असेल आणि त्यामुळे व्यवसायाची या ठिकाणी शिस्त किंवा सुरक्षा या ठिकाणी धोक्यात येत असेल तर अशा कर्मचाऱ्याला या ठिकाणी चार्जशीट पाठवली जाते आणि चार्जशीट देण्यापूर्वी त्याला या ठिकाणी निलंबित केलं जातं आणि निलंबित केल्यानंतर या ठिकाणी निलंबनाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी त्याला उपजीविकेचं साधन म्हणून या ठिकाणी भत्ता देण्यात जातो आणि कर्मचाऱ्याच्याकडून या ठिकाणी चार्जशीटच्या या ठिकाणी स्पष्टीकरण या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर पुढील पैकी दोन्हीपैकी एक स्थिती या ठिकाणी उद्भवत असते. जर या ठिकाणी पहिले त्याचे आहे की कर्मचाऱ्यांना चार्ज जर मान्य केलं असेल तर या ठिकाणी अशा वेळेस पुढील चौकशीची कारवाई या ठिकाणी टाळली जाते, कारण त्याने गुन्हाच या ठिकाणी मान्य केलेला असतो. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना चार्जशीट या ठिकाणी नाकारले असेल तर अशा वेळी या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या स्पष्टीकरणाने व्यवस्थापनाचे समाधान नाही झालं तर त्याला कार्यदाबा नोटीस या ठिकाणी पाठवली जाते आणि त्याचबरोबर या ठिकाणी चौकशी नोटीस सुद्धा या ठिकाणी पाठवली जाते आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी चौकशी अधिकारीचं नाव, त्यानंतर या ठिकाणी चौकशीची वेळ, चौकशी तारीख आणि चौकशी ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला असतो. चौथा या ठिकाणी टप्पा जो आहे तो चौकशी कारवाई. या ठिकाणी चौकशीची कारवाई करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार या तत्वाचा अवलंब करण्यात येतो आणि त्यामुळे या ठिकाणी दोषी कर्मचाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी या ठिकाणी पुरेपूर उपलब्ध करून दिली जाते. कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एकतर्फी या ठिकाणी हे चार्ज या ठिकाणी दाखल केला जात नाही. त्यानंतर 5वा टप्पा जो आहे तो या ठिकाणी चौकशीचा निर्णय. या ठिकाणी चौकशीची प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे की चौकशीचा निर्णय देणं. या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वरती जे आरोप दाखल केलेले आहेत किंवा चार्ज केलेले आहेत ते खरे जर असतील तर त्याची या ठिकाणी गैरवर्तन सिद्ध झाले असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यावरती या ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते. आणि ही कारवाई करताना कर्मचाऱ्याचा मागील कार्यकाळ
त्याचं वर्तन, त्याचबरोबर इतर सहकार्यांशी त्याची वागण्याची पद्धत, या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षा निश्चित केली जाते. कारण का जर एखाद्या वेळेस काही कारणामुळे या ठिकाणी त्याच्याकडून गैरवर्तन झालं असेल, शिस्तभंगाची कारवाई या ठिकाणी करावी लागली असेल, परंतु हे करत असताना त्याला जे आपण शिक्षा देतो ती शिक्षा या ठिकाणी देत असताना पाठीमागील कालावधीमध्ये अशी कधी घटना त्याच्या हातून झाली का, किंवा त्याचं वर्तन जे आहे ते जर या ठिकाणी बेशिस्त असेल तर आपण शिक्षा देऊ शकतो. पण त्याचं वर्तन चांगलं असेल, न कळत या ठिकाणी ह्यावेळी घटना घडून गेली असेल, तर अशा वेळेला शिक्षा देत असताना त्याला मागील कार्यकाळ असेल, त्याचं या ठिकाणी वर्तन असेल, किंवा इतर सहकार्याची त्याची वागणूक असेल, ही सगळी विचारात घेऊन या ठिकाणी शिक्षा ठरवली जाते. त्यानंतर शिक्षा जाहीर करणे. या ठिकाणी ज्यावेळेला आपण दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध या ठिकाणी कारवाई करायला ठरवतो किंवा करण्यात आलेली असते, अशा वेळी या ठिकाणी त्याला पत्राद्वारे त्या ठिकाणी शिक्षा कळवली जाते. आणि यामध्ये मात्र काही या ठिकाणी संदर्भ देण्यात असतो त्या पत्रामध्ये, की या ठिकाणी चार्जशीट दाखल केलेली तारीख किंवा चार्जशीटची माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्याचबरोबर चौकशी कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली असते, आणि चौकशीचा निर्णय काय झाला तोही या ठिकाणी त्या पत्राद्वारे त्याला कळलेला असतो. त्याचबरोबर घेतलेला निर्णय जो आहे तो निर्णय कोणता आहे तो केलेला असतं, आणि शिक्षा या ठिकाणी कोणत्या तारखेपासून अंमलात आणायची आहे किंवा कारवाई कोणत्या तारखेपासून अंमलात आणायची आहे ती तारीख त्या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर शेवटचा टप्पा जो आहे तो आढावा घेणे. आता आढावा घेणे म्हणजे काय, की या ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जर त्या कर्मचाऱ्याकडून पुन्हा तशाच पद्धतीचा गुन्हा या ठिकाणी होतो किंवा नाही, याचा टप्प्याटप्प्याने किंवा वेळोवेळी या ठिकाणी आढावा घेतला जातो. कारण एखाद्या कर्मचाऱ्यावरती आपण शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे आणि ती करून सुद्धा जर एखादा कर्मचारी पुन्हा या ठिकाणी जर तशी चूक करत असेल तर तशा पद्धतीने त्याला सूचना या ठिकाणी दिल्या जातात आणि ताकीद दिली जाते. त्यामुळं त्याचा वारंवार या ठिकाणी आढावा त्याशी घ्यावा लागतो. आता ज्यावेळेला आपण कर्मचाऱ्याकडून गैरवर्तन होतं किंवा शिस्तभंगाची कारवाई या ठिकाणी केली जाते, त्यावेळेला त्याला आपण या ठिकाणी काय शिक्षा देत असतो. आता या शिक्षा कशा प्रकारे असतात, एकूण या ठिकाणी शिक्षा ज्या आहेत त्या 6 प्रकारच्या आहेत. पहिली शिक्षा जी आहे ती तोंडी ताकीद देणं. जेव्हा कर्मचाऱ्याची या ठिकाणी चूक साधारण असते किंवा न कळत या ठिकाणी चूक झालेली असते, अशा वेळेला त्या ठिकाणी त्याला भविष्यात त्याच्याकडून अशा पद्धतीची चूक होऊ नये म्हणून तोंडी स्वरूपाची या ठिकाणी त्याला काय देते ते सूचना दिली जाते किंवा ताकीद दिली जाते, की या ठिकाणी अशा पद्धतीची पुन्हा चूक घडता कामा नये, अशा पद्धतीची ताकीद किंवा सूचना या ठिकाणी दिली जाते. ही पहिली शिक्षा आहे, तोंडी या ठिकाणी त्याला ताकीद देणं. दुसरं म्हणजे या ठिकाणी लेखी ताकीद देणं. जेव्हा संबंधित कर्मचारी हा वारंवार या ठिकाणी गैरवर्तन करत असेल आणि त्याला तोंडी या ठिकाणी सांगून सुद्धा तो त्या ठिकाणी सूचनांचं पालन करत नसेल, तर अशा वेळी या ठिकाणी लेखी या ठिकाणी सूचना त्याला दिली जाते किंवा लेखी ताकीद दिली जाते. आणि या लेखी ताकदीच्या आधारे, या नोटीसच्या आधारे कार्यालयाला त्याच्यावरती कायदेशीर या ठिकाणी कारवाई करायला अधिकार मिळत असतो. तिसरी या ठिकाणी प्रकार जो आहे दंडात्मक निलंबन. या ठिकाणी दंडात्मक निलंबनाअंतर्गत कर्मचाऱ्याला व्यवसाय संस्थेने दिलेले जे काम आहे ते काम न करण्यावर त्याच्यावरती बंधन आणले जातात, किंवा या ठिकाणी त्याला त्या कालावधीमध्ये मिळणारं वेतन आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी बंधन आणली जातात. या ठिकाणी दंडात्मक निलंबन या ठिकाणी आहे. निलंबन काळ जो आहे त्या निलंबित काळामध्ये या ठिकाणी वेतन सुद्धा त्याला दिलं जात नाही, पण त्याच्याकडून रोजचं जे काम आहे ते काम सुद्धा त्याला करायला परवानगी दिली जात नाही. अशा पद्धतीची दंडात्मक निलंबनाची कार्यवाही आहे. चौथं या ठिकाणी प्रकार जो आहे शिक्षेचा तो या ठिकाणी वेतनवाढीवर प्रतिबंध. आता ही सुद्धा एक गंभीर स्वरूपाची या ठिकाणी सूचना आहे किंवा दंड आहे, शिक्षा आहे. तर याचं कारण असं की दरवर्षी ज्या कर्मचाऱ्याला जी वेतनवाढ मिळत असते ती वेतनवाढच या ठिकाणी थांबवण्यासंदर्भाची आदेश या ठिकाणी दिला जातो, आणि ही अशा पद्धतीची शिक्षा त्या दिली जाते. दरवर्षी ठराविक दराने या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला या ठिकाणी वेतनवाढ दिली जाते. ती वेतनवाढ या ठिकाणी रोखण्याचे आदेश या ठिकाणी दिले जातात. ही एक शिक्षा असते. त्याचबरोबर पदोन्नती. आता पदोन्नती शिक्षा ही सुद्धा फार मोठी शिक्षा आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला आपण आहे त्या पदापेक्षा खालच्या पदावरती, कमी अधिकारावरती, कमी जबाबदारीवरती एक नियमन करतो किंवा कमी पगारावरच्या स्थानावरती या ठिकाणी नियुक्त करतो, त्याला आपण पदोन्नती म्हणतो. तर ही सुद्धा या ठिकाणी फार मोठी शिक्षा या ठिकाणी कर्मचाऱ्याला असते. त्याच्यामुळे त्याची अधिक बदनामी किंवा नाचीक या ठिकाणी होण्याची शक्यता असते. ही पण गंभीर स्वरूपाची या ठिकाणी शिक्षा असते पदोन्नती म्हणजे.
त्यानंतर सेवा समाप्ती या ठिकाणी दोषी कर्मचारी जो आहे या दोषी कर्मचाऱ्याच्या वर्तवणुकीमुळं किंवा या ठिकाणी त्याच्या वागण्यामुळं व्यवसाय संस्थेवर जर गंभीर परिणाम होत असेल आणि व्यवसाय संस्थेवर होतो व्यवसाय त्याच्या कामावर होतो अशा वेळी या ठिकाणी व्यवसाय संस्था या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती करण्याची या ठिकाणी शिक्षा देऊ शकते. तर अशा पद्धतीची या ठिकाणी 6 शिक्षा या ठिकाणी दिल्या जातात. त्याच्यानंतर सेवा समाप्ती जे शेवटचं म्हटलेलं आहे सेवा समाप्ती ज्यावेळेला कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केली जाते म्हणजे त्याला सेवा कार्यातून या ठिकाणी मुक्त केलं जातं अशा वेळेला त्याला देय असणारी सगळी रक्कम या ठिकाणी सेवा समाप्तीच्या वेळी या ठिकाणी दिली जात असते. त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्याकडे असणारी संपत्ती किंवा मालमत्ता आहे ती सुद्धा या ठिकाणी काढून घेतली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी त्याला कार्यातून मुक्त केलं जातं. पण ही सेवामुक्ती जी आहे ती सेवामुक्ती कोणत्या वेळेला किंवा कशा प्रकारे या ठिकाणी केली जाऊ शकते कारण या ठिकाणी सेवा समाप्तीचा निर्णय जो आहे तो अनेक कारणामुळे या ठिकाणी केला जाऊ शकतो. त्यातले काही या ठिकाणी 4 प्रकार दिलेले आहेत की या ठिकाणी जर समजा सेवा कार्याचा निर्धारित कालावधी संपुष्टात येत असेल किंवा विशिष्ट कार्यासाठी ज्यावेळी या ठिकाणी सेवा प्राप्त केली असेल आणि ते विशिष्ट कालावधी किंवा सेवा कार्य संपल्यानंतर या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती या ठिकाणी केली जाते. कारण ज्या कार्यासाठी आपण या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला नियुक्त केलं असतं किंवा ज्या कालावधीसाठी आपण या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले तो कालावधी किंवा ते विशिष्ट प्रकारचं काम हे संपल्यानंतर या ठिकाणी सदर कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती या ठिकाणी केली जाते. दुसरं म्हणजे या ठिकाणी जर कर्मचाऱ्याचे कार्य समाधानकारक नसेल किंवा पुढील काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही अशा आपल्याला खात्री असेल अशा वेळेला या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केली जाते. कारण या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्याचं कार्यच आहे ते समाधानकारक नाही किंवा भविष्यामध्ये ते सुधारेल याची शाश्वती नाही अशा वेळेला अशा कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केली जाते. त्यानंतर वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट असेल तर संस्था या ठिकाणी कर्मचारी कपातीचं धोरण या ठिकाणी ठरवू शकतं. या ठिकाणी वस्तूला मागणी नाही किंवा मंदीची एखादी लाट आली असेल तर अशा वेळेला या ठिकाणी कर्मचारी संख्या कमी करण्याचे धोरण या ठिकाणी संस्थेने जर अवलंबलं असेल तर अशा वेळेला अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती या ठिकाणी केली जाऊ शकते. आणि 4था प्रकार जो आहे तो कर्मचाऱ्यांचे व्यवहारच आक्षेपार्ह जर असतील तर अशा वेळेला अशा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली जाते. कारण प्रत्येक कार्य जे आहे ते आक्षेपार्ह आहे अशा वेळेला या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती या ठिकाणी केली जाऊ शकते. तर ज्यावेळेला अशा पद्धतीची सेवा समाप्ती आपण करत असतो त्यावेळेला ही व्यवसाय संस्थेला किंवा कर्मचाऱ्याला दोन्हींनाही या ठिकाणी समाधानकारक नसतं. या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी नाराज होऊ शकतो किंवा संस्थेला सुद्धा या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची वेळ आली तर संस्थेला सुद्धा त्या ठिकाणी बरं वाटत नाही किंवा या ठिकाणी योग्य वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणी हा निर्णय घेत असताना किंवा अशा पद्धतीच्या शिक्षा देत असताना सामाजिक भान ठेवून या ठिकाणी बऱ्याच वेळेला निर्णय घ्यावे लागतात. वेळोवेळी या ठिकाणी कर्मचाऱ्याला सूचना देऊन या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केल्यामुळं फक्त या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यावरच परिणाम होतो असं नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर या ठिकाणी संस्थेचं सुद्धा या ठिकाणी बदनामी होण्याची शक्यता असते किंवा संस्थेवर सुद्धा एखादा ठपका पडण्याची शक्यता असते की संस्थाचं कामकाज बरोबर नाही अशा पद्धतीचा ठपका त्याच्यावर होऊ शकतो. आणि म्हणून सामाजिक भान ठेवून या ठिकाणी दोघांनाही या ठिकाणी बऱ्याच वेळेला संमतीची भूमिका घेऊन निर्णय घ्यावे लागतात आणि सेवा समाप्तीचा निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळेला पूर्वीच्या काळी एक छोटीशी या ठिकाणी सूचना देऊन किंवा अल्पावधीची नोटीस देऊन या ठिकाणी कामावरती कमी केलं जातं किंवा सेवा समाप्ती केली जायची. पण अलीकडच्या काळामध्ये संघटना या ठिकाणी कर्मचारी संघटनेचं जोर असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा सेवा समाप्तीचा निर्णय घेत असताना संघटनेला सुद्धा विचार घेऊन निर्णय घ्यावा लागतो. तर ही सेवा समाप्ती जी आहे ही सेवा समाप्ती या ठिकाणी 4 प्रकारची आहे. एक म्हणजे या ठिकाणी सेवानिवृत्ती. आता एका विशिष्ट वयोमानानुसार किंवा नियत वयोमानानुसार या ठिकाणी जर एखाद्या कर्मचाऱ्याची सेवानिवृत्त झाली तर आपण काय म्हणतो सेवानिवृत्ती. नियत वयोमानानुसार तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 58 वर्षे जर या ठिकाणी त्या वय झालं असेल एखाद्या कर्मचाऱ्याचं त्याला या ठिकाणी सेवानिवृत्ती दिली जाते किंवा सेवा समाप्ती केली जाते. त्याचबरोबर सक्ती सुट्टी. आता सक्तीची सुट्टी जी आहे ती सक्ती सुट्टी म्हणजे तात्पुरती सेवा समाप्ती असते. काही वेळा एखाद्या वेळा अल्प कालावधीत सुद्धा या ठिकाणी सेवा समाप्ती असते. कर्मचाऱ्यांना काम देण्यासाठी एखादी संस्था जर असमर्थ असेल तर अशा वेळी या ठिकाणी अशा पद्धतीची सक्ती सुट्टी या ठिकाणी दिली जाते. याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नसतो. हा फक्त व्यवस्थापन किंवा व्यवसाय या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम द्यायला असमर्थ आहे म्हणून या ठिकाणी सेवा समाप्ती केली जात असते.
त्यानंतर अपदस्थता म्हणजे या ठिकाणी एखादा कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलं जातं, सेवामुक्त केलं जातं. कारण या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याची या ठिकाणी चूक असेल किंवा कामामध्ये हलगर्जीपणा केला असेल किंवा गैरवर्तन केले असेल तर अशा वेळेला या ठिकाणी अपदस्थता म्हणजे डिसमिसल या ठिकाणी केलं जातं. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला कामावरून कमी करायचं काहीतरी कारण या ठिकाणी लागतं. ते कारण झाल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी केली जाऊ शकते. त्यानंतर सेवामुक्ती म्हणजे या ठिकाणी डिस्चार्ज हे सुद्धा या ठिकाणी कर्मचारी सेवा या ठिकाणी सामान्य सूचना देऊन किंवा या ठिकाणी स्थायी आदेशानुसार सुद्धा या ठिकाणी सेवा समाप्त केली जाते. यामध्ये सुद्धा या ठिकाणी सेवायोगाच्या इच्छेनुसार या ठिकाणी ही सेवा समाप्ती किंवा सेवामुक्ती केली जाते. यामध्ये सुद्धा या ठिकाणी कर्मचाऱ्याकडून झालेली काही चुका असतील किंवा शिस्तभंग असेल किंवा गैरवर्तन असेल तर अशा वेळेस या ठिकाणी ह्या कर्मचाऱ्यांना कामावरून या ठिकाणी कमी केलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आपण बघितलं शिस्तभंगाची कारवाईची पद्धत, त्याचबरोबर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर आपण कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षा पण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना द्यायच्या आहेत देऊ शकतो. कारण या ठिकाणी शिक्षा जे असतात त्या शिक्षा कर्मचाऱ्याकडून घडलेलं जे काही वर्तन आहे त्या वर्तनाच्या ह्याच्यानुसार प्रमाणानुसार या ठिकाणी आपण शिक्षा देत असतो. त्याचं वर्तन जर या ठिकाणी हे असेल साधं असेल तर या ठिकाणी त्याच्यातून नकळत चूक झाली असेल तशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षा द्यायची आहे. गंभीर स्वरूपाचं वर्तन त्यांनी केलं असेल तर गंभीर स्वरूपाची शिक्षा या ठिकाणी देईल. अशा पद्धतीची या ठिकाणी 6 शिक्षा आपण या ठिकाणी बघितल्या. त्यानंतर सेवा समाप्ती जी आहे ती सेवा समाप्ती करत असताना कोणकोणत्या कारणाने या ठिकाणी सेवा समाप्ती होऊ शकते ती कारणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ती 4 कारणं या ठिकाणी सांगितली. आणि त्यानंतर सेवा समाप्तीनंतर सेवा समाप्तीचे प्रकार जे आहेत ते प्रकारे आपण या ठिकाणी 4 बघितले. ती म्हणजे सेवानिवृत्ती, सक्ती सुट्टी, अपदस्थता आणि सेवामुक्ती. अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या सेवामुक्तीचे प्रकार आहेत. राहिलेला भाग जो आपण पुढच्या तासाला आपण या ठिकाणी बघू. धन्यवाद.